चाललोय बाहेर नवऱ्याला. तर का चाललोय आणि कशाला चाललोय तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण मला माहिती नसतं मी कुठं फिरतो आणि का फिरतो. ते सगळं जाऊ दे, मी चाललो आता जातेगावच्या कॉलेजला. तर का चाललोय आणि कशाला चाललोय तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला पण बघायचं असेल तर आता मग ब्लॉग बघून घ्या. मग चाललो ना भाई मी कॉलेजला. तिथे आपल्याला कोणतरी भेटणार आहे ते बघण्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत बघा. तर आज आपल्याला कोणतरी भेटणार आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही. चला मग तुम्हाला दाखवतो आज आपल्याला कोण भेटणार आहे. त्या दोघांना कोण कोण ओळखतं त्यांनी कमेंट मध्ये नक्कीच सांगा. त्यांच्या जवळ ही रील पाठवा. या दोघांचं नाव काय कमेंट मध्ये मला पण सांगा. त्यांनी तर मला आईस्क्रीम देऊन टाकली. मला आईस्क्रीम तर काही खाऊ नव्हती वाटत पण घेतली मी. मग आईस्क्रीम दिली माधुरीला. माधुरी तिला खुश झाली. चला मग चाललो मग आपण आपल्या घरी. इथे काय विषय चालला होता काय माहिती बाबा. तो डायरेक्ट जेसीबीच्या बकेट मध्येच बसला. हे असं का केलं आणि का करतात मला पण सांगा कमेंट मध्ये नक्की. मग काय प्रयत्न करून चाललो नवऱ्याला. बघा आता प्रत्येक कसं आपली स्टाईल करायला शिकलाय. एवढं परफेक्ट शिकलाय. तर आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही लावला ना मॅच. चला बघू आधी पेट्रोल टाकून घेऊ. घेतलं ते ऐकून पेट्रोल टाकून मग काय तोप आहे. पण तोप का लावली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि कुठे लावली. जय महाराष्ट्र पब्लिक. भेटलं ना आपल्याला तिथं धीरूभाऊ. चला मग लिहून झालं होतं म्हणून धीरूभाईने आपल्याला ज्यूस वगैरे पाजला. आपण ज्यूस वगैरे पेलो. ही रील तेवढी धीरूभाईला पाठवा. आता तर हा भाई पण आपली स्टाईल करायला लागला. तुम्हीच बघून घ्या. त्याला विचारलं असं का करतो तर तो म्हणतो मी पण तुमचा ब्लॉग बघतो. म्हणलं आता तर आपले ब्लॉग पर नवऱ्यापर्यंत यायला लागले. वा वा. म्हणलं चलो पब्लिक आज तो अपने कुछ तो तरक्की हो गई. मग या भाई पर्यंत तेवढी रील पाठवा. मग काय आम्हाला मॅपनी कुठे रस्ता दाखवला तर तुम्हीच बघून घ्या. डायरेक्ट राहण्यातून लोक तर आम्हाला मारतील ना. त्यांच्या रानातून गाड्या घातल्या. तर आमच्या सोबत काय होतं ते बघण्यासाठी ब्लॉग पार्ट 2 बघा.